आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेलो आहोत। रवींद्र वायकर यांना नुकतंच एकनाथ शिंदे यांनी खासदारकीचा उमेदवार म्हणून महायुतीचं डिक्लेरेशन केलं आहे। वायकर साहेब, काय माहिती द्याल, कशा प्रकारे आज सकाळी मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे शिवसेना मुख्य नेते यांनी डिक्लेअर केले आहे। ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। सर्व युतीच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचे आभार मानतो। आणि आता ही उमेदवारी आली, ज्या पद्धतीने मुंबई कॉर्पोरेशनमध्ये विधानसभेमध्ये काम केलं त्या पद्धतीने आता लोकसभेमध्ये जाऊन काम करायचं आहे। साहेब, तुमच्या विरोधात अमोल गजानन कीर्तीकर म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तुम्ही महायुतीकडनं आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती। तुम्हाला वेळ खूप कमी आहे, 20 दिवसाचा आता कालावधी राहिलेला आहे। कशा प्रकारे लोकांच्या घरोघरी जावं लागेल? काय लोकसभेत घरोघरी जाताच येत नाही। पहिलं म्हणजे किती तुम्ही केलं की 6 विधानसभा म्हणजे एक लोकसभेचा पाठ असतो। आणि माझं तर मी 4 वेळेला नगरसेवक होतो, 3 वेळेला आमदार आहे, बेस्ट नगरसेवक म्हणून मला प्राईज मिळालेली आहेत। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मला पारितोषिक मिळालेलं त्यावेळेला नवशक्ती पुरस्कार, आचार्य यात्रे पुरस्कार, आमदार म्हणून मी चांगली कामं केलीत, मंत्री म्हणून चांगली कामं केली, पालकमंत्री म्हणून चांगली कामं केली। आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामं जिथे त्यात तुम्ही बसलात ते मातोश्री मी ते पहिल्याच टर्मला नगरसेवक असताना केलेलं आहे। त्यामुळे 35 वर्षाचा जो कामाचा ब्रँड आहे, वायकर हा कामाचा ब्रँड आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात मुंबईमध्ये पोचलेला आहे। आणि प्रत्येकाला माहिती आहे, जोगेश्वरी विक्रोली लिंकवरून गेल्यानंतर प्रत्येकाला दिसतो बदल। पहिल्याची जोगेश्वरी जी दंगलग्रस्त जोगेश्वरी, 74ची राईट, 84ची राईट, 89ची राईट आणि 91, 92ची राईट, आणि जोगेश्वरीला कोणी यायला मागत नव्हते, ते आता सर्व लोक यायला लागलेत। हा बदल कशाने झाला? कामाने झाला। आणि त्याच्यानंतर 92 नंतर आता एकही राईट नाही झाली, मारामारी नाही झाली। आणि हिंदू, मुसलमान, शीख, पंजाबी जे काही आहेत, कॅथलिक वगैरे, ख्रिश्चन वगैरे आमचे, ते सर्व एकत्र राहत आहेत। आणि त्यामुळे जोगेश्वरी बूम झाली। आणि जोगेश्वरी बूम कोणी केली तर रवींद्र वायकरने केली, शिवसेनेच्या माध्यमातून झाली। आणि ती शिवसेनेचं धनुष्यबाण मी घेऊन जातो आहे, त्यामुळे लोकांना सांगायची गरज नाही। शिवसेना आहे, धनुष्यबाण चिन्ह आहे, ठाकरे सोबत नाहीत, काय वाटतं? बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे। बाळासाहेबांचं धनुष्यबाण ज्या वेळेला त्याने ते पूजा केली आणि ते नॉमिनेशन केलं होतं, तोच धनुष्यबाण माझ्या मागे आहे। आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव पण नाहीत ना माझ्या मागे। साधारण किती लीडने? बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे माझ्या मागे। साधारण किती? कीर्तिका साहेबांना 2,60,000 मिळाले होते, त्याच्यापेक्षा जास्त मिळतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद. थँक्यू.